नमस्कार सर्वांचं एज्यू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत. सध्या सर्वत्र जनगणना 2027 निमित्ताने बातम्या येताना आपल्याला दिसत आहे. त्याच अनुषंगाने सरकारतर्फे स्वगणना ही 1 मे ते 15 मे पर्यंत करण्याचे आव्हान सर्व भारतीयांना करण्यात आलेले असून त्या अनुषंगाने सर्वांनी स्वगणना करणे का गरजेचे आहे, ती कशी करावी आणि त्याचे फायदे काय, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्रगणकांनी सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि स्वतःची स्वगणना करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करायचे आहे. याचा फायदा देखील प्रगणकांना होणार आहे. तर सर्वप्रथम स्वगणना म्हणजे काय, तर जनगणनेचे सध्या 2 टप्पे होत आहेत. पहिला टप्पा आहे घरगणना, म्हणजे आता फक्त घरं मोजली जाणार आहेत, जे की प्रत्येक प्रगणक म्हणजे जो जनगणना अधिकारी आहे तो तुमच्या घरी येणार आणि तुमच्या घरावरती एक क्रमांक टाकला जाणार आणि एक जुजबी माहिती तुमच्या घराबद्दलची ती घेतली जाणार. त्यासाठी 34 प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे आणि जी मुख्य लोकसंख्येची गणना आहे ती पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यामुळे आता जो पहिला टप्पा आहे तो घरगणनेचा आहे आणि याच्यामध्ये जर प्रत्येक भारतीय नागरिकाने जर स्वगणना केली तर याचा फायदा असा होणार आहे की ज्यावेळी तुमच्या घरी प्रगणक येतील तर त्यावेळी तुम्हाला हे 34 प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज नाही, कारण की ते तुम्ही आधीच भरलेले असतील. त्यांना फक्त जो रेफरन्स ID या स्वगणनेचा तयार होईल तेवढा जरी दिला तरी त्यांच्या ॲपवर तुमची सर्व माहिती तुम्ही जी भरलेली आहे ती दिसणार आहे आणि ती दिसल्यानंतर त्यामध्ये काही बदल करायचे असतील तर ते सुद्धा प्रगणकाच्या माध्यमातून आपण करू शकतात. अजून एक फायदा याचा असा की बऱ्याचदा असंही होईल की प्रगणक तुमच्या घरी येतील, तुम्ही नसणार, प्रश्नांची उत्तरे काय द्यायची याचा देखील गोंधळ ऐन वेळेवर उडतो, कारण की प्रश्न 1-2 नाही तर 34 प्रश्न आहे. त्यामुळे जर प्रत्येकाने स्वतःच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर जर ही स्वगणना केली तर ह्या प्रश्नांची उत्तरे आपण शांतपणे निवांतपणे विचार करून देऊ शकतो. सर्वप्रथम गुगलवर आपल्याला se.census.gov.in अशा प्रकारची साईट आपल्याला त्या ठिकाणी टाकायची आहे. ती टाकल्यानंतर आपल्याला समोर अशा पद्धतीने एक टॅब उघडलेला आपल्याला दिसेल. त्यामध्ये आपल्याला राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे महाराष्ट्र. खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये भरायचा आहे. त्यानंतर आपल्याला तिथे ओके करायचं आहे. खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी नेम ऑफ द हेड ऑफ द हाऊसहोल्ड म्हणजे घराचा जो कुटुंब प्रमुख आहे त्याला जो काही निवडायचा आहे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. हा कोणी देखील असू शकतो. ते टाकल्यानंतर खाली त्याचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला त्याच्यावर OTP येणार असून इथं भाषा सिलेक्शन सुद्धा आपल्याला भाषा सिलेक्ट केल्यानंतर खालच्या बाजूला OTP टाकायचा आहे. पुढे आपल्याला या ठिकाणी आपल्या जो राज्य आहे तो दिसेल. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा आपण सिलेक्ट करायचा. आपण इथं पुणे जिल्हा सिलेक्ट करूया. जो काही तुमचा पिनकोड असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे. आता तुम्हाला तुमच्या घराचं लोकेशन मध्ये फायनल करायचं आहे. लोकेशन फायनल करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही वरच्या बाजूला जर तुमचं गाव किंवा शहराचं नाव जर टाकलं तर खाली तुम्हाला तुमच्या गावाचा नकाशा दिसेल आणि तुम्ही त्याप्रमाणे त्या ठिकाणी जो पिवळा बिंदू दिसतोय तो आपल्या घरावर जर तुम्ही सेट केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं घर सेट करता येईल. तुमचा एरिया वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे आणि जर तुमचं घराचं संपूर्ण स्थान जर पक्का झाला असेल तर होय म्हणून पुढे सरकायचं आहे. पुढे गेल्यानंतर दुसरा भाग या ठिकाणी सुरू होतो. गणना घराची जमीन मुख्यतः वापरलेले साहित्य म्हणजे जे काही तुमचं घरामध्ये जी जमीन आहे, जमीन म्हणजे काय तुमच्या घरात फरशी आहे, मातीचं म्हणजे खालचा फ्लोअर ज्याला आपण म्हणतो तो दगडांचा आहे, सिमेंटचा आहे, मोझाईक टाईल्स आहे, जे काही असेल त्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढचे जो प्रश्न आहे तो आहे भिंती संदर्भात. तुमची भिंत कशाची बनलेली आहे, तर खूप सारे ऑप्शन खालच्या बाजूला आहे. माती, कच्च्या विटा, त्यानंतर लाकूड असेल, प्लास्टिक असेल, पॉलिथिन असेल, GIचा पत्रा असेल किंवा पडक्या विटा असतील, कॉन्क्रीट असेल तर त्या पद्धतीने ते सिलेक्ट करायचं आहे. मुख्यतः वापरलेले साहित्य म्हणजे आता आपलं जे
साठी कोणते साहित्य आहे ते ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. गणना घराची स्थिती आता चांगली आहे, राहण्यास योग्य आहे की मोडकळीस आलेले. जशी तुमच्या घराची स्थिती असेल त्या पद्धतीने करून पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला जायचं आहे. त्यामध्ये आता आहे की निवास करणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या, त्याचप्रमाणे कुटुंब प्रमुखाचे नाव त्या ठिकाणी येणारच आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे लिंग तुम्ही जर पुरुष दाखवले असेल पुरुष, स्त्री दाखवले असेल स्त्री. त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे अनुसूचित जाती किंवा जमाती याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. SC ST जर असाल तर त्या पद्धतीने तो करायचा आहे. त्या ठिकाणी तुमची जात कोणत्या याच्यात येते त्या ठिकाणी PDF सुद्धा दिलेली आहे. तर जर SC असाल तर अनुसूचित जाती, ST असाल तर अनुसूचित जमाती आणि याचपेक्षा वेगळं असेल तर इतरवर क्लिक करायचं आहे. मालकी हक्क कोणाचा आहे, स्वतःचा आहे किंवा भाड्याने, परंतु इतर तर स्वतःचे घर आहे किंवा भाड्याचे आहे मात्र स्वतःचे घर दुसरीकडे कुठेच नाही, अशा व्यक्तींनी त्या पद्धतीने क्लिक करायचं आहे. निवासायोग्य खोल्या, स्वयंपाकघर, शौचालय सोडता जितक्या पण खोल्या असतील त्या खोल्या तुम्हाला या ठिकाणी दाखवायच्या आहे. राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या, तुमच्या घरात किती विवाहित आहेत ते लिहायचं आहे आणि पुढे जायचं आहे. पुढं पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत, आता तुमच्याकडं पिण्याचं पाणी कोणत्या पद्धतीने उपलब्ध होते ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. तुम्ही कोणतं पिण्याचं पाणी म्हणून कोणतं पाणी वापरतात तर खूप सारे ऑप्शन त्या ठिकाणी अत्यंत सोप्या शब्दांमध्ये ही संपूर्ण प्रश्नावली आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्ध असलेला स्रोत परिसरात आहे की परिसराजवळ आहे किंवा दूर आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. प्रकाशाचा मुख्य स्रोत विजेवर चालतो, सौर ऊर्जा, इतर तेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये जी काही प्रकाश योजना आहे ती कशी आहे. शौचालयाची उपलब्धता स्वतःसाठी, कुटुंबासह सामायिक आहे, सार्वजनिक शौचालय आहे की उघड्यावर आहे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. शौचालयाचा प्रकार कसा आहे म्हणजे फ्लश, पॉवर फ्लश शौचालय जोडणी जी की पाईपद्वारे, मलनिस्सारण, सेप्टिक टँक, बऱ्याचशा जणांकडे सेप्टिक टँक असतं. तुमची जशी व्यवस्था असेल त्या पद्धतीचे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी खूप सारे दिसत आहेत. तर त्या पद्धतीचं तुमचं ज्या पद्धतीचं शौचालय असेल त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. द्विखड्डा शौचालय असेल, त्याचप्रमाणे एकल खड्डा शौचालय, सेवा शौचालय. पुढचा प्रश्न आहे शौचालयानंतर सांडपाणी सोडण्याची व्यवस्था, बंद गटार, उघडे गटार क्लिक करायचं आहे. परिसरात स्नानगृहाची उपलब्धता, स्नानगृह असेल तर त्या पद्धतीने करायचं आहे. पुढे स्वयंपाकघराची उपलब्धता, LPG PNG जोडणी आहे का, ज्या पद्धतीची जोडणी असेल त्या पद्धतीचे आपल्याला क्लिक करायचं आहे. घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही अशी जर अवस्था असेल तर त्या पद्धती म्हणजे सेपरेट स्वयंपाकघर नसेल तर या ठिकाणी क्लिक आपण करणार आहोत. घराबाहेर खुल्या जागेत स्वयंपाक करत असल्यास खालचा प्रकार करायचा आहे. काही जण जे घरात स्वयंपाकघर बनवत नाहीत म्हणजे कोणी बाहेर मेसमध्ये वगैरे जेवण करत असेल तर त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे मुख्य इंधन म्हणून तुम्ही स्वयंपाकघरामध्ये काय वापरता हे बरेचसे ऑप्शन आपल्याला खाली दिसत आहे. त्या प्रकारचे ऑप्शन आपल्याला टिक करायचे आहे आणि जतन करून पुढं जायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मालमत्ता, त्याच्यामध्ये रेडिओ ट्रान्झिस्टर असेल तर तो कसा, परंपरागत आहे की मोबाईल स्मार्टफोनवर आहे किंवा नाही आहे तो देखील तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. दूरचित्रवाणी कशा पद्धतीचे आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. इंटरनेट सुविधा आहे का, लॅपटॉप संगणक आहे की नाही, त्याचप्रमाणे दूरध्वनी, मोबाईल, स्मार्टफोन. अत्यंत सोपी प्रश्नावली आपल्यासाठी समोर उपलब्ध आहे. त्या पद्धतीने आपल्याला फक्त त्या ऑप्शनवर टिक करायचं आहे. त्यानंतर आहे सायकल, स्कूटर, यापैकी आपल्याकडे काय आहे. जर सायकल असेल तर फक्त सायकलवर क्लिक करा, स्कूटर, मोटरसायकल असं किंवा दोन्ही असेल तर दोन्हीवर क्लिक करा, दोन्ही नसतील तर नाहीवर क्लिक करा. पुढे आहे कार, जीप, व्हॅन. जर यापैकी आपल्याकडे जर काही असेल तर होय असेल तर होय, नाही असेल तर नाही. कुटुंबात सेवन केले जाणारे धान्य, जे धान्य तुम्ही जास्तीत जास्त खाता ते करायचं आहे. त्यानंतर शेवटचा टप्पा आहे मोबाईल क्रमांक भरल्यानंतर तुम्हाला तुमचा संपूर्ण फॉर्म पूर्णपणे पुन्हा दिसू लागेल. तो संपूर्ण एकदा पुन्हा आपल्याला चेक करायचा आहे. अशा पद्धतीने आपण स्क्रोल करून तो चेक करू शकतो आणि हा चेक केल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला इथे असेल पुष्टी करा आणि
सादर करा. तर आपल्याला पुष्टी करून म्हणजेच कन्फर्म करून आपल्याला हा संपूर्ण डाटा सेव्ह करायचा आहे. तिथं होयवर आपण जर क्लिक केलं तर आपला संपूर्ण डाटा जाईल आणि त्यानंतर तुम्हाला SEID म्हणजे स्वगणनेचा एक ID जनरेट होईल आणि हाच ID तुम्हाला स्क्रीनशॉट करून ठेवायचा आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या घरी प्रगणक येतील तर त्यांना त्या प्रगणकांना तुम्हाला हा ID द्यायचा आहे, जेणेकरून आत्ता तुम्ही जी पण माहिती भरली ती त्यांच्या स्क्रीनवर त्यांना दिसू लागेल आणि तुमची सर्व माहिती ते अद्ययावत करतील. अशा पद्धतीची सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये हे 34 प्रश्न भरण्यासाठी मोजून 5 मिनटं लागतात. जर तुम्ही ही स्वगणना करून ठेवली तर शांतपणे निवांतपणे आपण हे सर्व प्रश्न भरू शकतो आणि एक सहकार्य म्हणून प्रगणकांना देखील याची मदत होईल. तसेच जर तुम्ही प्रगणक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पद्धत अत्यंत सोपी आहे. बऱ्याच प्रगणकांना असे वाटते की लोकांना भरता येणार नाही, परंतु लोक अत्यंत हुशारीने या सर्व गोष्टी भरतील आणि आपल्याला त्याची मदत होणार आहे. जरी त्यांनी काही माहितीची चुकीची भरली किंवा काही त्यांना अडचणी आल्या किंवा नागरिकांना सुद्धा जर काही अडचणी आल्या तर सध्या तुम्ही लक्षात ठेवा की कोणत्या प्रश्नामध्ये बदल करायचा आहे आणि तो बदल तुम्ही ज्यावेळी प्रगणक तुमच्या घरी येईल त्यावेळेस तुम्ही करू शकतात. आपली एक जनगणनेवर आधारित संपूर्ण व्हिडिओ सिरीज सध्या आलेली आहे. काही व्हिडिओ येण्याचे बाकी आहेत, त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जनगणनेविषयीचे सर्व प्रश्न हे तुमचे याच्या माध्यमातून सोडवले जातील. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आपण नक्कीच पाठवावे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.